बँकेमधून SIP करावी का, हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो. खरं तर काय होतं, ज्या कंपनीची ती बँक आहे त्या बँकेतून जर तुम्ही SIP केली तर जास्तीत जास्त वेळेला त्या एका कंपनीमध्येच त्याची इन्व्हेस्टमेंट ते लोक करू शकतात. असं प्रत्येक वेळेला होईलच असं नाहीये. परंतु माझा जो रेफरन्सने आलेला क्लायंट होता त्याच्यासोबत असं घडलं होतं. त्यांनी लमसम अमाऊंट 15 लाख रुपये इन्व्हेस्ट केली होती, तर त्या बँकेतून त्याला एकच थीमॅटिक फंड देण्यात आला होता. त्याचं काही कोणत्याही प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन केलं नव्हतं. दुसरं म्हणजे बँकेत जो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणारा पर्सन असतो तो सतत बदलत असतो. त्यामुळे तुम्हाला नव्याने पुन्हा पुन्हा तुमची स्टोरी त्यांना सांगावी लागते. याच्याने काय होतं, ना तुमचं कोणतं आर्थिक नियोजन केलं जातं, ना तुमचे गोल निश्चित केले जातात आणि त्या दृष्टीने तुमच्या परिस्थितीनुसार त्याच्यात गुंतवणूक केली जाईल याची शक्यता कमी होऊन जाते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जर तुम्ही हीच इन्व्हेस्टमेंट जर तुमच्या गोल बेसिसने करायचे ठरवले तर तुम्ही आर्थिक सल्लागाराची किंवा तुमच्या जवळील चांगल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरची मदत घेऊ शकता आणि तुमचे गोल अचीव करू शकता. जर तुम्हालाही अधिक माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.